अश्रूंची नक्कीच फुले होतील. इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो, अशी सध्या महाराष्ट्रातील लोकांची, जनतेची इच्छा आहे. भाजपाची तर भस्मासुरी भूक भागण्याचे नावच घेत नाही. राजकीय पक्ष फोडून भागले नाही, तर आता घरातील लोकांना फोडण्याचे ते काम जोरदारपणे राबवत आहेत. सासऱ्यात सून, आईत लेक, बापात मुलगा, बहिणीत बहीण, भावात बहीण, बहिणीत भाऊ, असे त्यांनी काहीही ठेवले नाही. हे कोठे ना कोठे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. निवडणुकीमध्ये त्यामुळे सगळा चिखल झाला आहे. पुण्यात हगवणे प्रकरण रसरसलेले असताना मुंबईत विनोद घोसाळकर हे ठाकरेंचे कडवट सैनिक. फाटाफूट होत असताना बदले नाहीत. मात्र मुलगा अभिषेक नगरसेवक असताना हत्या झाली. सुनबाईला भाजपने आपल्या कळपात ओढले. घोसाळकरांना मात्र अश्रू आवरले नाहीत, अनावर झाले. मुलगा असता तर नक्कीच कानाला धरून आवरले असते. मात्र सुनबाई घरातली असली तरी परक्या घरातून आलेली असते. अनेक विद्वांचा भाजपाने राजकारणासाठी वापर केला. हिंगोलीच्या सातव, मुंबईतील तृप्ती सावंत, पुण्यात वांजळे, पिंपरी चिंचवडच्या अश्विनी जगताप, आता मुंबईतील घोसाळकर. मुंबईतीलच ऋतुजा लटके त्यांना बदल्या नाहीत. ठाकरेंच्या मशालीवर पहिल्या निवडून आलेल्या आमदार ठरल्या. मात्र पुढच्याच निवडणुकीत भाजपने मत चोरीने का होईना पण त्यांना हरविलेच, पाडलेच. विनोद घोसाळकर यांच्या अश्रूंची नक्कीच फुले होतील. स्वर्गीय अभिषेकच्या तालमीतील धनश्री व फोरम परमार सध्या मुंबईत ठाकरेंचा किल्ला लढवत आहेत आणि त्या आपल्या वार्डातून म्हणजेच अभिषेक घोसाळकर यांच्या कर्मभूमीतून मशाल पेटविल्याशिवाय राहणार नाहीत. मित्र, भाजपने असले गचाळ राजकारण केले आहे. बिनविरोध निवडून आणण्यासाठी अनेक उमेदवारांवर पाशवी अत्याचार केले. माघार घेण्यासाठी त्यांना भाग पाडले. शासकीय अधिकाऱ्यांना रात्री अपरात्री लोकांच्या घरात घुसून उमेदवारांना उचलून त्यांना माघार घ्यायला लावले आणि काही नगरसेवक निवडून आले. नगर परिषदांसुद्धा भाजपने हीच रणनीती आखली होती आणि त्याचे परिणाम त्यांचे अनेक ठिकाणी विजय होण्यात झाले. तसाच मार्ग त्यांनी महापालिकेला सुद्धा आखलेला आहे. परंतु त्यांना विधानसभा सभापती नार्वेकर यांच्या आडमुठ्या धोरणामुळे चांगले चपराक बसलेले आहे. ठाकरेंना मिळत असलेला सध्या प्रतिसाद पाहता मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे आणि त्यातून भाजपचा पालापाचोळा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विनोद घोसाळकर यांच्या अश्रूंबाबत आपणास काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रो, पुण्यामध्येच हगवणे कुटुंबाचा राक्षसी प्रताप समोर आलेला असतानाच विनोद घोसाळकरांना सुनेला अडवणं एवढं अशक्य कोटीतील गोष्ट नव्हतीच. पण आपल्या घरातील अब्रूचा वाट्यावर न आणता त्यांनी सुनबाईला रस्ता मोकळा केला आणि ते भाजपच्या दावणीला जरी गेले असले तरी भाजपमध्ये त्यांना किती दिवस मान मरातब मिळन याची शक्यता कमीच आहे. कारण पुण्यातीलच पिंपरी चिंचवडचे उदाहरण घ्या. अश्विनी जगताप यांचा याच विधानसभेला तिकीट कापले गेले आणि त्यांच्या घरातील त्यांच्या दिराला तिकीट दिले गेले. त्यामुळे महिलांचा वापर हा फक्त राजकारणासाठीच केला जातो आणि महिलांचा वापर हा राजकारणासाठीच होतो काय, हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद घोसाळकर, तुम्ही रडून समाजासमोर आपल्या किंमत कमी करून घेऊ नका. तुमच्या अश्रूंचे नक्कीच फुले झालेली तुम्हालाच पाहायला मिळते आणि चॅनलवाल्यांना सुद्धा पाहायला मिळेल.